अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे यांची भेट घेत विविध मागण्यांसाठीचे निवेदन देत चर्चा केली। यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली। माननीय उद्योगमंत्र्यांची भेट झाली। कारण जागा देणारे महसूल मंत्री आहे। आम्ही महसूल मंत्र्याकडे जाणार आहे। 30 तारखेला आम्ही इथून पायी जाणार त्यांच्या निवासस्थानी। जागा देणारे महसूल मंत्री आहेत। आमची विनंती द्यावं असं पॉझिटिव्ह द्या। आम्ही देऊ ना पॉझिटिव्ह। आता पहिले निवेदन तर तुमचं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। निवेदन त्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर त्यांचे काही डायरेक्टली येऊ द्या, शासनाकडनं काहीतरी येऊ द्या। शासनाकडनं जर समजा नाही आलं, काय झालं, मागच्या सन 1973ला जेव्हा आम्ही 1100 हेक्टर जमीन दिली त्यावेळेस शासनाने बळजबरीने घेतली, तेव्हा चावडीवर नोटिसा चिटकवल्या होत्या। आणि आत्तासुद्धा आमची गायरान जमीन जी हक्काची आहे तीसुद्धा महसूलनी उद्योग विभागाला दिली। पण जेव्हा आम्ही उद्योग विभागाकडे गेलो की बाबा आमची गायरान हक्का पहिली ऑलरेडी जमीन घेतलेली आहे, आत्तासुद्धा तुम्ही गायरान जमिनी आमच्या हक्काचे घेताय, तर यात ज्या काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या होत्या ह्या सगळ्या तशाच आहे, तुम्ही त्या सोडवल्या नाही। म्हणून जेव्हा आमची माननीय उद्योगमंत्र्यांची भेट झाली त्यावेळेस त्या उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट याच्यात सांगितलं की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आणा की ह्या तुमच्या समस्यांबाबत मला पत्र द्या, मग मी हे पुढे उद्योग विभागाला सरकवून तुमच्या समस्या सोडवतो असं त्यांनी आश्वासन दिलं। म्हणून आज आम्ही जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आलो, त्यांनी तर वेळ दिला नाही जिल्हाधिकाऱ्यांनी, म्हणून आम्ही ते पारधे साहेब होते त्यांना भेटलो, तर त्यांनी तर इतके अप्पर जिल्हाधिकारी त्यांनी तर शेतकऱ्यांना म्हणजे असं तुच्छ समजलं आणि काहीच नाही, म्हणजे आमचा काही संबंध नाही, जागा घ्यायला यांचा संबंध आहे। गायरान जागा ही महसूलची होती, महसूलनी उद्योग विभागाला दिली आणि हे तरी यांची उडवाउडीची उत्तर आहे आणि त्यांची शेतकऱ्यांच्या प्रती अशी असलेली संवेदनशीलता आहे यातून दिसतं आहे। आणि हे काय आमच्या समस्याबाबत जागरूक नाही आहे, आम्हाला स्पष्ट जाणवतं आहे। त्यामुळे पुन्हा आम्ही या पारधे साहेबांच्या विरोधात आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात यांचे जे बॉस आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे म्हणजे अंबड ते लोणी पायी मोर्चा अर्धनग्न मोर्चा काढून यांच्याकडे आम्ही जाणार आणि यांची तक्रारही करणार आणि आमच्या समस्याबाबत त्यांना विचारणा करणार आणि त्यांनी जरी दाद नाही दिली तर मग पुढच्या काळात। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।